आपल्या देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश जे आहेत डी.वाय. चंद्रचूड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीबद्दल काय बोलले, त्यासोबत त्यांनी भारतीय संविधानाची देखील तारीफ केली. तर नेमकं ते काय म्हणालेत आपण पाहणार आहोत. परंतु तत्पूर्वी तुम्हाला विनंती असेल, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. डी.वाय. चंद्रचूड हे बोलत असताना म्हणाले की आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. आज त्या व्यक्तीची जयंती आहे ज्यांनी आपल्या देशाला संविधान दिले. आपल्या देशाला फक्त संविधानच नाही दिले तर एका साच्यामध्ये बांधून ठेवले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानामुळेच आपण सर्वजण समानतेने वागू शकतो आणि सर्वांना सारखे अधिकार मिळालेले आहेत, अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलं. त्यासोबत ते बोलत असताना म्हणाले की आजचा दिवस खूप मोठा आणि खूप सर्वांसाठीच खूप आदराचा गर्वाचा असा दिवस आहे, कारण आजच्या दिवशी आपल्या देशाचे घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जन्मले होते. आणि त्याचसोबत ते बोलले की आज जे आहे आपल्यासाठी दिवस यामुळे खास आहे, कारण सिंगापूर येथील सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश जे आहेत ते आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यासाठी आपल्या देशामध्ये आले. फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करायची म्हणून ते त्यांच्या देशातून भारत देशामध्ये आले आणि ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासमोर नतमस्तक झाले. त्यासोबत त्यांनी जे आहे स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन देखील केलंय. तर चला पाहूया ते नेमकं काय म्हणालेत. This is a very special day for all of us. It's the birth anniversary of Dr. Babasaheb Bhimrao Ambedkar, who is the architect of our constitution and who brought about a complete social transformation. And his message continues to be as valid today as it was when he was drafting the Indian Constitution. We are very privileged to have in our midst the Chief Justice of the Supreme Court of Singapore, Justice Sundaresh Menon, and his colleagues from the Supreme Court and the High Court. So this has made the occasion even more special for us. त्याचसोबत सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड म्हणाले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला त्या काळात जो संदेश दिला होता तो आजही चालू आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला संदेश हा कायमस्वरूपी आपल्यासाठी काम करत राहील, अशा प्रकारचं त्यांनी वक्तव्य केलं. परंतु त्याचसोबत त्यांच्या एका कृतीचं आणखी खूप मोठ्या प्रमाणात कौतुक होतंय, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना जे आहे पुष्पहार अर्पण करण्यासाठी जेव्हा ते त्यांच्या पुतळ्याकडे जात होते, त्यांच्या प्रतिमांकडे जात होते, तेव्हा ते एका व्यक्तीसोबत बोलत असताना त्यांनी स्वतःच्या पायातील चप्पल बूट उतारले आणि त्यानंतर त्यांचं हे कृत्य पाहून त्या ठिकाणी असणाऱ्या सर्वच लोकांनी देखील त्यांना फॉलो केलं आणि त्यानंतर त्यांचा व्हिडिओ आता सोशल मीडियावरती खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. ते फक्त एका सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीशच नाही तर एक चांगलं व्यक्तिमत्व देखील आहे, या कृतीतून सर्वांच्या समोर निघून आलेलं आहे. तरी तुम्हाला याबद्दल काय वाटतं खाली कॉमेंट करून नक्कीच सांगा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.